नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे निपक्षपणे आपल्यापर्यंत आहे ती बातमी अनकट अर्थात त्यामध्ये कोणताही बदल न करता आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. शिक्षण, राजकारण किंवा अतिशय महत्त्वाच्या सामाजिक बातम्यांसाठी आम्ही प्रत्येक वेळेस आपल्यापर्यंत अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येतोय. म्हणून आपल्याला विनंती आहे की हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया हे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा. मित्रांनो, आपल्या सगळ्याला माहिती की सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षकांसाठी TET परीक्षा अनिवार्य केली आहे. खरं तर अशी परीक्षा अनिवार्य करण्याची वेळ का आली याचा आपण विचार अगोदर केला पाहिजे. सध्या महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था आणि त्यातली त्यात जिल्हा परिषद अंतर्गत राबवली जाणारी शिक्षण व्यवस्था अतिशय 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 शेवटच्या घटका मोजत आहे. आणि त्यामुळं कदाचित हे लपवण्यासाठी म्हणा किंवा कुठंतरी आम्ही खूप जागरूक आहे ते सांगण्यासाठी अशा प्रकारच्या TETची परीक्षा पुन्हा एकदा शासनानं घोषित केलेली आहे. अर्थातच या परीक्षेला शिक्षकाकडून विरोध झालेला आहे, कारण ही परीक्षा सध्या सेवारत असलेल्या शिक्षकासाठी केलेली आहे. शिक्षकांचं म्हणणं आहे की जेव्हा TET परीक्षा लागू केली त्याच्या अगोदर ज्यांच्या भरती झालेल्या आहेत त्यांना ही परीक्षा अनिवार्य करू नये. कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हणा किंवा नियमाच्या ते खरं बी आहे, कारण ज्यांची शासनानं परीक्षा घेऊन त्या अर्हतेवर त्या काळच्या त्यांच्या पात्रतेवर नियुक्ती जर केलेली असेल, नेमणूक केलेली असेल, तर पुन्हा परीक्षा घेऊन आणि पुन्हा त्यांना परीक्षा अनुत्तीर्ण झाल्यास नोकरीतून काढून टाकण्याची धमकी शासन देऊ शकणार नाही. हा एक भाग आहे, निश्चित देऊ शकणार नाही आणि द्यायलाही नाही पाहिजे. परंतु आज आम्हाला विचार करावा लागेल आजच्या शिक्षण पद्धतीचा. एक तर जिल्हा परिषद अंतर्गत शाळांची अवस्था काय झालेली आहे. पहिलीच शासनाची उदासीनता आणि त्यातच काही अगदी थोडा अपवाद नक्की आहे याच्यात. काही शिक्षकाप्रती आजही आम्ही सॅल्यूट करावं लागेल. काही जिल्हा परिषदेचे शिक्षक अपवादात्मक आहेत. काही शाळा आहेत त्यांना नावं ठेवून चालणार नाही, गव्हाबरोबर किडे रगडून चालणार नाही. त्यांचा नेहमी आदर करावा लागेल समाजाला. आज बी त्यांनी आशावाद टिकून ठेवलेला आहे. काही शाळा महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या आहेत, काही शिक्षक आहेत जे रात्रंदिवस खरंच आपलं एक शिक्षकीपण, अध्यापन अगदी पणाला लावून काम करतायत. म्हणून त्यांचा समाजाने खरं तर योग्य वेळी योग्य सन्मान बी केला पाहिजे. मात्र दुसरीकडं बहुतांशी शिक्षक, बहुतांश हा शब्द वापरतो मी, ज्या शिक्षकांची संख्या म्हटलं प्रामाणिक आणि होतकरू आणि समाजाप्रती समर्पित असलेले शिक्षक थोडे कमी आहेत. परंतु ज्या शिक्षकांनी सगळी काही सोडलेली आहे आणि जे राजकारणाच्या आधारे, स्थानिक राजकारणाच्या आधारे आपल्या नोकऱ्या फक्त करत आहेत, पाट्या टाकत आहेत, स्वतःची मुलं त्यांनी बाहेरगावी किंवा बाहेरच्या शाळेमध्ये, काही प्रतिष्ठित शाळेमध्ये, नामांकित शाळेमध्ये घातलेली आहेत, मात्र इतरांच्या मुलाप्रती ते उदासीन असताना दिसत आहेत. आणि हे समाजाला माहिती आहे. अनेक गावच्या शाळांमध्ये अशी परिस्थिती आहे. एक तर शासन दोषी आहे की अनेक ठिकाणी शिक्षकांची कमी आहे, नोकर भरतीच नाहीये. गेली जवळजवळ 12 ते 15 वर्षापासून कुठलीच नोकर भरती शासनानं केलेली नाही. त्यामुळं एक तर अनेक शाळेमध्ये शिक्षकांची कमी आहे आणि जिथं कुठं शिक्षक आहेत तेही जर कामचुकारपणा करू लागले तर या मुलांनी नेमकं शिकायचं कोणाकडून. आणि आमचं असं मत आहे की जिल्हा परिषद शाळेमध्येच खरे मुलांचे भविष्य बनतात, कारण आजपर्यंत जी काही मोठी लोक बनलेली आहेत त्यांचं भविष्य या जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेनेच बनवलेलं आहे. कारण शैक्षणिक आढावा जर घेतला, आपण शिक्षणाचं मूल्यांकन केलं तर 1ली ते 7वी पर्यंत जी मुलं खऱ्या चांगल्या शाळेत घडतात किंवा ज्या शाळा त्यांना घडवतात त्यांचं भविष्य कुणीही सांगायची गरज नाही, याची आम्हाला खात्री आहे. त्यांना कुठं लातूरला टाकायची गरज नाही ना, कुठं शाहू किंवा अशा प्रकारच्या कॉलेजची नावं घ्यायची गरज नाही. मात्र प्राथमिक शिक्षण त्यांचं चांगलं झालं पाहिजे. मात्र आजची व्यवस्था अशी राहिलेली नाही. अनेक शाळांमध्ये मी आत्ता सांगितलं त्या शाळांचं आपण कौतुकी केलं. ज्या शाळा अगदी अपवादात्मकरित्या काम करतायत त्यांच्याप्रती आम्ही समर्पित राहून त्यांना सन्मानित केलं पाहिजे. परंतु त्यांचं काय, अनेक असे शिक्षक आहेत जे इनबॉर्न टीचर नाही आहेत, फक्त नोकरी म्हणून त्यांनी या व्यवसायात आलेले आहेत. ते समाजाचं प्रचंड मोठं नुकसान करत आहेत. कारण त्यांनी ठीक आहे त्या काळात DED वगैरे पात्र मिळवल्या, आम्हाला माहिती त्या कशा मिळवल्या ते. कारण बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी अनेक परीक्षा केंद्रे हे पूर्णतः कॉपीड होती. परीक्षेतील गैरप्रकारानं पूर्णपणे आधी ते व्यापून गेली होती आणि तिथून DED होऊन जे शिक्षक झालेले आहेत त्यांनी असं मानायचं कारण नाही की आम्ही ही शैक्षणिक पात्रता पूर्ण केली आपण,
परंतु तुम्ही न्याय दिलेला नाही. कारण तुम्ही ज्या मुलांचं भविष्य बांधायला निघालात समाजानं, कारण हा पैसा समाजाचा आहे, शिक्षकांना जो पगार दिला जातो हा समाजाचा आहे, त्यामुळं त्यांची मुलं घडवण्याचा अधिकारी त्यांना आहे. मात्र या शिक्षकांनी तसं काही केलेलं दिसलं नाही आणि म्हणून अशा शिक्षकांच्या परीक्षा व्हायलाच पाहिजेत असं आम्हाला सुद्धा वाटतं. कारण अशा शिक्षकांनी जर कामचुकारपणा चालवलेला असेल, ते जर आमच्या पिढ्या उद्ध्वस्त करत असतील, तर त्यांच्या परीक्षा घेऊन त्यांना वेळीच घरी बसवणं नक्की गरजेचं पण आहे. मी सांगितलं का अभ्यास करू नये, नाहीतरी या परीक्षा कोणत्या अभ्यासक्रमावर असणार आहेत? ते जे शाळेत शिकवतात त्याच अभ्यासक्रमावर या परीक्षा आहेत. असं काही वेगळं नाहीये की त्यांना MBBSचा अभ्यासक्रम इथं आणलेला आहे किंवा UPSC MPSCचा अभ्यासक्रम त्यांच्या TETसाठी आणलेला आहे, असं अजिबात नाही. जी ते शिकवतात, आता मागं म्हटलं गेलं की अनेक TETमध्ये 2% सुद्धा निकाल लागला नव्हता, कारण या शिक्षकांचं ज्ञानच अद्ययावत नाहीये, अभ्यास नाहीये किंवा अध्यापन क्षेत्रामध्ये ते वापरत असलेलं ज्ञान अतिशय कमजोर आहे. त्यामुळं कदाचित मागं काही TET शासनानं घेतली त्याच्यात 2-5% निकाल लागला होता फक्त. हे भयान चित्र यासाठी आहे कारण शिक्षक सुद्धा अतिशय निरागस झालेले आहेत किंवा बेफिकीर आणि उदासीन झालेले आहेत. आपल्या कामाप्रती बेफिकीर उदासीन झालेल्या अशा शिक्षकांची TET परीक्षा व्हायलाच पाहिजे. कारण अशा शिक्षकांनी, बहुतांशी शिक्षकांनी, आणि हे समाज पाहतोय, हा व्हिडिओमध्ये मी बोलतोय असं नाही आहे, दररोज समाज हा अनुभवतोय, या शिक्षकांनी आपल्या नोकऱ्या करण्यासाठी स्थानिक राजकारणाचा आधार घेतलेला आहे आणि कुणीतरी स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सहाय्यानं ते आपल्या बदल्या करून घेतात, गावाच्या जवळ राहतात आणि पूर्णपणे आपला वेळ काढून नोकऱ्या पूर्ण करतात. मला वाटतं अशा शिक्षकांना TET लागू व्हायला पाहिजे आणि जर त्यांनी पास नाही झाली तर त्यांना नोकरीतून काढून बी टाकायला पाहिजे होतं. कारण जर तुम्ही ज्या कामासाठी तुम्हाला नियुक्त केलेलं आहे त्या कामाला जर न्याय देऊ शकत नसाल तर तुम्हाला नोकरीत राहण्याचा काही अधिकार नाही. समाजामध्ये इतर आणखीन खूप मुलं आहेत, चांगली आहेत, त्यांना संधी दिली तर ते नक्कीच, कारण का शिक्षण खूप महत्वाचं आहे. दिल्लीसारख्या राज्यानं शिक्षणाला किती महत्त्व दिलं होतं. प्राथमिक शिक्षणामध्ये किंवा शाळेमध्ये, तिथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये किंवा शासकीय शाळेमध्ये अगदी मंत्र्याची मुलं, अगदी विरोधी पक्षातील मंत्र्याची मुलं सुद्धा त्या शाळेत ऍडमिशन घ्यायला रांगेत होती. याच्यावरून आपण हे जाणू शकतो की जर शिक्षणाच्या क्वालिटीवर, कारण तिथं शिक्षकांना ट्रेनिंग दिली गेली होती. दिल्ली सरकारनं त्या काळी तशा शिक्षकांना महत्वाची ट्रेनिंग देऊन तशा प्रकारचं वातावरण किंवा शैक्षणिक एक जागृती आणि शैक्षणिक वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळे दिल्लीसारख्या ठिकाणी शिक्षणाला एक सर्वोच्च स्थान प्राप्त झालं होतं. महाराष्ट्रात सुद्धा असं व्हायला काहीच हरकत नाही. या उलट महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळा रद्द करण्याचा किंवा त्या कशा संपतील, त्या कशा बंद पडतील यासाठी प्रयत्न चालू आहेत. अगदी आमच्या केजमध्ये ज्या जिल्हा परिषद शाळेनं इथल्या हजारो लोकप्रतिनिधींचे भविष्य घडवले, आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचं भविष्य केजच्या जिल्हा परिषद शाळेनं बनवलेलं आहे. मात्र ती शाळा आज अंतिम घटका मोजते. आमच्यासारखा प्रयत्न आम्ही करतोय पण कुणाची साथ मिळत नाहीये, कारण जिल्हा परिषद शाळा खूप चांगल्या प्रकारे इथं पुढं चालू राहणं खूप गरजेचं आहे. किमान जिल्हा परिषदच्या अंतर्गत ती राहत नसेल तर केजची शाळा नगर परिषद किंवा नगरपंचायतनं ती घेऊन ती पुढं चालवायला पाहिजे. कारण इथल्या राजकीय लोकांच्या शाळापेक्षा नगरपंचायतची स्वतःची आपली शाळा किंवा आता केज लवकरच नगर परिषद होणार आहे, त्यांची स्वतःची शाळा इथं अस्तित्वात असणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ही शाळा इतर स्थानिक शाळेची स्पर्धा करून आपलं अस्तित्व निर्माण करू शकेल. जे भूतकाळात, कारण त्या जागेला खूप, या शाळेला जागा भरपूर आहे, अकोमोडेशन चांगलं आहे, फक्त एक चांगल्या शिक्षकांची त्या ठिकाणी नियुक्ती झाली तर कदाचित ही शाळा, केजची शाळा सुद्धा नगरपंचायत अंतर्गत का चालवणार पण ती नंबर 1ची बनू शकते. एक तर ती जिल्हा परिषद अंतर्गत चालावी अशी अपेक्षा, नसेल तर केजची शाळा सुद्धा केज नगरपंचायतनं किंवा होणाऱ्या नगर परिषदनं ताब्यात घेऊन तिथं एक चांगली शाळा म्हणून इथल्या मुलांचं भविष्य घडवण्याचं माध्यम म्हणून ही नक्कीच अस्तित्व निर्माण करावं अशी अपेक्षा नक्कीच आमची आहे. मला वाटतं आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.